Hello friends, welcome to Shikshnik Swaraj YouTube channel. In this video, we are going to learn first term exam question paper class 8 subject English. पॅट पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका आज आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. फर्स्ट टर्म एक्झाम क्वेश्चन पेपर क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश ओरल सेक्शन म्हणजे तोंडी परीक्षा 10 गुणांसाठी असते. Read a passage of 5 to 6 sentences from the textbook of My English Book 8 with proper pronunciation. म्हणजे तुमच्या पुस्तकातील 6 ते 7 ओळींचा उतारा तुम्हाला वाचायचा आहे. स्पीक ऑन द फॉलोइंग टॉपिक्स आणि या 4 पैकी एक टॉपिक तुम्हाला शिक्षक देतील, त्यावरती तुम्हाला इंग्लिशमध्ये 5 ते 6 वाक्य बोलायचे आहे. काइंडनेस टू एनिमल, ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स, इंडोर अँड आउटडोर गेम्स, ट्राय अगेन अँड ट्राय अगेन. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रायटिंग सेक्शन या ठिकाणी आपलं सुरू होते, म्हणजे लेखी विभाग. डू ॲज डायरेक्टेड एनी 3. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची आहे. कुठलेही 3 सोडवायचे आहेत. प्रिपेअर अ वर्ड चेन नाउन बिगिनिंग विथ गिवन वर्ड्स एनी 2. यापासून आपल्याला बॉय नाउनची वर्ड चेन तयार करायची, म्हणजे नाम बॉयच्या शेवटी वाय आहे, या वायपासून या आणि के पासून काइट, लॉयन, नेट आणि टायगर. राईट द पास्ट फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ब्स. आपल्याला भूतकाळी रूप लिहायचं. राईट, रोट, लुक, लुक, कॉफी, कॉफीड आणि टेक, टूक. अशा पद्धतीने आपण याचं भूतकाळी रूप या ठिकाणी तयार केले. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन शिकण्याची व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहतील. मेक anagrams ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी तुम्हाला या शब्दांची अदलाबदल करून नवीन शब्द तयार करायचा आहे. जसे की स्टेट, anagram या ठिकाणी तयार होतो. टिस्ट, थिंक, नाईट, टेन, नेट, टोन, नोट. अशा पद्धतीने कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ द डिवी वर्ड्स. टॉल, टॉलर, टॉलेस्ट, बेटर, बेस्ट, या ठिकाणी गुड, कोल्ड, कोल्डर आणि कोल्डेस्ट. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. हा उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. इन द meanwhile Androcles master had complained to the authorities that he have. हा पूर्ण उतारा वाचून त्यावर प्रश्नांची उत्तर देऊन आपली ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 8 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. उतारा वाचून हे वाक्य सत्य की असत्य तुम्हाला ठरवायचे आहे. शोल्डर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन टू कॅप्चर Androcles. हे ट्रू सेंटेन्स आहे. इन दोज डे पीपल हू वेअर guilty of serious crimes were put to death. हे सेंटेन्स सुद्धा ट्रू आहे. Complete the following web based on the extract. Actions of the soldiers. First, find the Androcles and second, arrest the Androcles. म्हणजे त्या सैनिकांनी घेतलेली ऍक्शन्स आपल्या ठिकाणी सांगायची आहे. Write the opposite for the following words from the passage. Low, high, strong, weak. Opposite म्हणजे विरुद्धार्थ शब्द. Bound, sail, village, city. मित्रांनो, नवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. डू ॲज डायरेक्टेड. सिलेक्ट अ प्रॉपर क्वेश्चन टाइप and rewrite the sentence. He felt weak and dismayed. He felt. भूतकाळामध्ये didn't he. The soldiers took him back to the city. Identify the type of sentence. Assertive sentence. Read the following poem carefully and complete the sentence given below. ही कविता वाचून त्यावर आधारित कृती आपल्याला कंप्लीट करायची आहे. The title of the poem is. कवितेचं नाव त्या ठिकाणी लिहायचं. Try again. The poem
इज कंपोज्ड बाय. आपल्याला कवीचं किंवा रायटरचं नाव लिहायचं, पोएटचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. W.E. Hickson is a repeated expression in the poem. Try again. What leads to success? The try again. This rule leads to success. The line you like the most. तुम्हाला आवडलेल्या कवितेतील 2 ओळी लिहायच्या आहेत. तर मला आवडलेल्या ओळी मी लिहिलं, why with patience may not you only keep this rule in use. Look at the following pictures carefully and write a paragraph on the importance of rules. The importance of rules वरती तुम्हाला एक तरा ठिकाणी लिहायचं आहे. ट्रॅफिक रूल्स या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. Importance of the adhering to the traffic rules and adhering to the traffic rules and correctly interpreting road signs are essential for safe and responsible driving. By following traffic signs and regulation, driver can reduce the risk of accidents, avoid fines and the penalties, and contribute to the overall road safety. अशा पद्धतीने याच्याशी संबंधित इम्पॉर्टन्स ऑफ रूल्सची माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. Imagine you were at the riverside picnic and slipped and fell into the river while playing games. Write in about 80 to 100 words how your classmates saved you. तुम्ही सहलीला गेला आहात आणि तुमचा पाय घसरून नदीमध्ये तुम्ही पडला आणि तुम्ही तुमच्या मित्राला वाचवलं, त्याचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. या पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. बघा, तुम्ही यापेक्षा वेगळी वाक्यरचना केली तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा. Letter writing. Imagine you have read in the newspaper how Grace Darling courage saved some shipwrecked people. याच्यावर मला एक पत्र लेखन करायचं आहे. पॉइंट दिलेले, डिअर फ्रेंड, टॉकिंग रिस्क टू हर ऑन लाईफ, हेल्पिंग पॅसेंजर्स टू रेस्क्यू, एक्स्ट्रा ऑर्डिनरी करेज अँड ह्युमॅनिटी, कॉंग्रॅच्युलेट हर फॅमिली, युअर लव्हिंग्स. त्यापासून एक लेटर रायटिंग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. या ठिकाणी नेम, तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे आणि ॲड्रेस लिहायचा आहे. तारीख, परीक्षेची दिनांक या ठिकाणी तुम्ही लिहायची आहे. त्यानंतर पत्रलेखन करायला सुरुवात करायची आहे. डिअर ग्रेस डार्लिंग अँड फॅमिली, आय होप दिस लेटर फाइंड्स यू ऑल इन द बेस्ट ऑफ हेल्थ अँड स्पिरिट्स. आय रिसेंटली रीड in the newspaper about the brave and selfless act performed by you, Grace. I was deeply moved and inspired by your courage in rescuing the shipwrecked passengers, even at the risk of your own life. अशा पद्धतीने आपण पत्रलेखन पूर्ण केले आहे. पत्राच्या शेवटी कॉंग्रॅच्युलेशन युअर्स लव्हिंगली आणि इथं पुन्हा तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. फॉर्मेशन ट्रान्सफर. रीड द फॉलोइंग टेबल सीझन इन इंडिया अँड डेव्हलप अ पॅरेग्राफ विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉइंट सुटेबल टायटल. याच्या सहाय्याने तुम्हाला एक निबंधच लिहायचा आहे की त्यामध्ये टाइम्स ऑफ द इयर, नंतर सीझन्स आणि इंग्लिश नेम या पद्धतीने. तर असं एक निबंध लेखन आपल्या ठिकाणी करता येईल. एशी रायटिंग. Title: The 6 Seasons of India. India experiences 6 distinct seasons throughout the year, each with its own unique charm and characteristic. The year begins with the Vasant or spring, which occurs from mid-February to mid-April. This season is known for blooming flowers and pleasant weather. It is followed by Grishma or summer from mid-April to mid-June, which brings hot and dry weather. Next comes Varsha, the monsoon season, from mid-June to mid-August, marked by heavy rains and lush greenery. After that, from mid-August to mid-October, the Sharad or autumn,
known for clear skies and mild temperature. अशा पद्धतीने या निबंधाचं स्वरूप असेल. तुम्ही यापेक्षा वेगळं लिहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, मित्रांवर सुद्धा शेअर करा. Translate the following sentence into your mother tongue. Obey your parents and teachers. पालक आणि गुरुजनांच्या आज्ञांचे पालन करा. मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आय विल कम्प्लीट माय होमवर्क. मी माझा गृहपाठ पूर्ण करेन. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. झाडे प्राण्यांना निवारा देतात. यू शुड ऑलवेज स्पीक ट्रुथ. नेहमी खरे बोलावे. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दापेक्षा कृतीचा आवाज मोठा असतो. मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला थँक यू फॉर सबस्क्राईब. Don't forget to subscribe my channel. Thank you. Bye.